हॅलो फ्रेंड्स. सो लास्ट लेक्चरला आपण पेमेंट ऑफ टॅक्स म्हणजे त्याच्या आधीचं सेशन जे मी रेकॉर्ड केलं होतं ते ऍक्च्युली काही तुकड्यांमध्ये ब्रेक झालेलं होतं. सो त्याच्यामध्ये आपण पेमेंट ऑफ टॅक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, कॅश लेजर, लायबिलिटी रजिस्टर, इंटरेस्ट वगैरे हा सगळा पोर्शन जो होता हा स्टडी करून घेतला. इट इज इसेन्शियल फॉर अस टू लर्न धिस टॉपिक इन बिटवीन इनपुट टॅक्स क्रेडिट करणार. आता ह्या ठिकाणी जेव्हा आपण रूल 42-43चं मेकॅनिझम स्टडी करणार आहोत त्यावेळेला आपल्याला हा जो पार्ट आहे हा कुठेतरी इसेन्शियल ठरतो, आवश्यक ठरतो. ओके. सो अगेन आता मी तुम्हाला इथे सांगतोय की आपण ही मेथोडॉलॉजी जी बघणार आहोत त्यापूर्वी आपण तुम्हाला एक म्हटलं की काल चार्ट तुम्हाला ड्रॉ करून देईल की जो तुम्हाला आवश्यक आहे एक्झाम सप्लाय आणि टॅक्सेबल सप्लाय ठरवताना. सो तो कुठेतरी मी तयार करून तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. आणि सेकंडली आता हे जे रूल 42-43 हे जे दोन रूल्स आहेत तो हे एक लक्षात गोष्ट अशी घ्यायला हवी आपल्याला की तुम्हाला हा रूल वरती डायरेक्टली इतकं डीप एक्झाम्पल येईल एक्झाम मध्ये असं नाहीये. सो थोडं तुम्ही एक कन्सिडर करा की हे थोडं नाही समजलं किंवा थोडं काय आपण म्हणतो की थोडं आपल्याला अवघड वाटलं तर थोडं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. म्हणजे इन द सेन्स की त्याचं प्रेशर घेऊ नका किंवा त्याच्यावर खूप जास्त टाइम स्पेंड करू नका. ओके, आपण समजावून सांगणार आहोत, सोपं आहेच. जर जमलं तर इट इज वेल अँड गुड, जर नाही जमलं तर फार वेळ त्याच्यावर घालवू नका. बेसिक प्रिन्सिपल लक्षात घ्या आणि पुढे चला. ठीक आहे. सो यासाठी हा रूल 42-43 बघण्यासाठी तुम्हाला मी एक चार्ट प्रिपेअर करून देतो. सो तुम्हाला तो लक्षात राहील. तुमच्या वहीमध्ये किंवा कुठेतरी लिहून घ्या. ऍक्च्युली हा चार्ट जो आहे हा माझं स्वतःच काही इनोव्हेशन नाहीये. कुठेतरी आपल्याला हे वाचताना तुमच्या जेव्हा आपण एखादं स्टडी मटेरियल युज करत असतो किंवा मला जरा एक चांगला वाटला एका ठिकाणी मला तो असं प्रकारे स्ट्रक्चर केलेला आढळलं. सो आय फेल्ट इट की हे गुड चांगलं आहे आपल्या लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने. सो तो आपण लिहून घेऊया. सी झिरो रेटेड सप्लाय याच्यावर आपण ऍक्च्युली टॅक्स पेमेंट करतो का एक्सपोर्ट वरती? नाही. पण फॉर द पर्पज ऑफ अर्निंग काय आपण म्हणतो त्याला, फॉर द पर्पज ऑफ availment of input tax credit or for purpose of apportionment of input tax credit, it is treated as taxable supply. It is included in the taxable supply. Okay. Second thing, अगेन माझं हँडरायटिंग खूप चांगलं नाहीये पण चार्ट वरती फोकस करा.
तर इथे दोन इम्पॉर्टंट पार्ट आहेत, 5 आणि 6 नंबर तुम्हाला जे लिहून देतोय ते, पण ते तुम्हाला जेव्हा सेक्शन 17(4) आपण बघू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, मग ते आत्ता लिहून घ्या. ओके, सो हा चार्ट जो आहे तो नीट लिहून घ्या. आय थिंक मी बऱ्यापैकी क्लिअर लिहिलं असावं. आय एम गिव्हिंग यू 5 minutes टू रीड दिस चार्ट, आणि तुमच्या वहीमध्ये कुठेतरी प्लीज लिहून घ्या, आपल्याला पुढे उपयोगी पडणारे शेवटचे 2 पॉईंट्स काय आहेत मी तुम्हाला सांगतो, बट जस्ट बिफोर दॅट जस्ट राईट इट डाऊन. ओके.
ओके, आता ह्यापैकी जे पहिला क्लॉज आहे त्याच्याबद्दल तुम्हाला आपण काल बोललो होतो, सेकंड बद्दल, थर्ड बद्दल, फोर्थ बद्दल पण आपल्याला माहिती आहे. 5 आणि 6 ह्या काय भानगडी आहेत, काय प्रॉब्लेम आहे ते आपण आता बघूया. सी, इंटरेस्ट एक्सटेन्शन ऑफ डिपॉझिट्स or loans for which interest is a consideration is exempt service. काय म्हणतोय मी? एक्सटेन्शन ऑफ डिपॉझिट फॉर विच इंटरेस्ट इज अ कन्सिडरेशन, म्हणजे बँक, आता बँकेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करा, बँक तुम्हाला लोन देते. या लोन वरती तुम्ही बँकेला काहीतरी अमाऊंट जास्त पे करता. ती काय अमाऊंट असते? इंटरेस्ट ही अमाऊंट असते. त्यामुळे ही सर्व्हिस अज्युम केलेली आहे आणि हा जो सप्लाय हा एक्झम्प्ट अज्युम केलेला आहे, ह्याला एक्झम्पशन दिलेलं आहे. सो आता बँक जेव्हा इंटरेस्ट रिसिव्ह करेल त्यावेळी तो बँकेचा कोअर बिझनेस असतो ना, त्याच्यामुळे तो एक्झाम सप्लाय आहे टॅक्स पर्पज साठी सुद्धा. आणि इव्हन ज्यावेळी तुम्हाला प्रपोर्शनेट आयटीसी मिळणार नाही अशी जी प्रोव्हिजन आहे त्यासाठी सुद्धा तो एक्झम्प्टच सप्लाय सांगितलेला आहे. आता काय होतं की समजा मी एक बिझनेसमॅन आहे आणि माझी एक 25 करोड रुपयांची एफडी आहे. मला छान वाटतं ऐकायला सुद्धा. सो एका बिझनेसमॅन आहे, त्याची 25 करोड रुपयाची एफडी आहे. या एफडी वरती तो इंटरेस्ट गेन करतो. सो आता बिझनेसमॅनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करा, त्याला इंटरेस्ट मिळतं म्हणजे काय करतं, तो बँकेला डिपॉझिट देतो आणि यासाठी बँक त्याला काहीतरी रिटर्न मध्ये जास्त अमाऊंट देते, दॅट इज इंटरेस्ट. सो ही एक सर्व्हिसच तो देतो बँकेला. आपण हे कॉम्पोजिशन स्कीमच्या वेळी बघितलं होतं बघा, की ही जरी सर्व्हिस असली तरी ती सर्व्हिस कन्सिडर केली जाणार नाही म्हणून. सो आता जर बिझनेसमॅनला जे इंटरेस्ट मिळतंय याच्यासाठी जर तुम्ही प्रपोर्शनेट इनपुट टॅक्स क्रेडिट रिव्हर्स करायला लागला तर ते इलॉजिकल ठरेल. पण बिझनेसमनचा काही हा मेन बिझनेस नाहीये ना. सो त्यांनी सांगितलंय की ओके, तुम्ही जर बँक नाही आहात, तुम्ही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन नाही आहात, तर मग तुम्हाला मिळणारे जे इंटरेस्ट आहे ते आम्ही एक्झाम सप्लाय म्हणून कन्सिडर करणार नाही. दो इट इज ऍक्च्युअली एक्झाम फॉर टॅक्स पर्पजेस, पण आम्ही आयटीसी तेवढं कमी करण्यासाठी, तुम्हाला तेवढं प्रपोर्शनेट आयटीसी रेस्ट्रिक्ट करण्यासाठी तो एक्झाम सप्लाय अज्युम करणार नाही. पण जर तुम्ही बँक असाल तर तुमचा कोअर बिझनेसच बँकिंग आहे, लोन देणं आणि इंटरेस्ट अर्न करणं आहे, मग तुमच्यासाठी मात्र तो एक्झाम सप्लाय होतो. लक्षात येतंय? So this was given or this was specified in GST law that if you are not a financial institution or a bank, then interest received by you for extension of deposit will not be treated as exempt supply for input tax credit reversal. लक्षात येतंय? सो हा एक पॉइंट होता की जो थोडा महत्वाचा होता आपल्या अँगलने आणि थोडा वेगळा होता. ओके, नाव आता आपण ऍक्च्युअली रूल 42, 43 ला सुरुवात करणार आहोत. हा चार्ट तुम्ही सगळ्यांनी घेतला आहे लिहून तुमच्या वहीमध्ये, असं मी अज्युम करून हा चार्ट इथून आता इरेज करतोय. ओके, सो आता रूल 42 काय आहे? एक तर रूल 42 आणि 43 असे दोन रूल्स आहेत. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. सो रूल 42 आहे अपोर्शनमेंट फॉर इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस, आणि रूल 43 आहे व त्याच्यापेक्षा भयंकर असतो, हा आहे फॉर कॅपिटल गुड्स. ओके,
आता रूल 42-43 काय सांगतात की आपला बेसिक प्रिन्सिपल काय आहे की जर तुम्ही कॉमन इनपुट टॅक्स क्रेडिट यूज करत असाल किंवा तुम्ही कॉमन इनपुट सर्व्हिसेस कॅपिटल गुड्स यूज करत असाल फॉर मेकिंग पार्शली टॅक्सेबल सप्लाईज पार्शली एक्झाम सप्लाईज, तर तुम्हाला एक प्रपोर्शनेट टू एक्झाम सप्लाईज जे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे ते मिळणार नाही. लक्षात येते? सो हे बेसिक प्रिन्सिपल आहे की तुम्ही जर एकच कमॉडिटी वापरून तुम्ही जर टॅक्सेबल सप्लाय पण करताय एक्झाम सप्लाय पण करताय तर टॅक्सेबल सप्लायच्या प्रपोर्शन एवढंच तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते अलाउ होईल. एक्झाम सप्लायसाठीचे इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला अलाउ होणार नाही. लक्षात येते? सो आपण रूल 42 बघूया. आता रूल 42 बघताना तुम्हाला त्यांनी बऱ्याच टर्मिनॉलॉजी सांगितलेल्या आहेत. मी तुम्हाला जे सांगतोय ते बेसिक प्रिन्सिपल्स लक्षात ठेवा. एकतर काय आहे की आम्हाला कॉमन क्रेडिट आयडेंटिफाय करायचंय. ओके, सो जे क्रेडिट आम्ही स्पेसिफिकली टॅक्सेबल सप्लाय करण्यासाठीच वापरतो ते आम्हाला पूर्णपणे अलाउ होईल, त्याच्यामध्ये काय प्रपोर्शनेट अमाऊंट काढण्याची गरज नाही. जे क्रेडिट आम्ही फक्त एक्झाम सप्लायसाठीच वापरतो की आम्हाला आयडेंटिफाय करता येईल की यार हे मटेरियल आहे ना हे आम्ही फक्त एक्झाम सप्लायच्या प्रोडक्शनसाठीच वापरतो, ते आम्हाला मिळणारच नाहीये त्याच्यावरचं क्रेडिट. अपोर्शन वगैरे करायची गरजच नाहीये. ज्याचं तुम्ही जे इनपुट तुम्ही फक्त एक्झाम सप्लायसाठी वापरता नॉन टॅक्सेबल सप्लायसाठी वापरता त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळूच शकत नाही, किंवा नॉन बिझनेस पर्पज साठी वापरता त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळणारच नाहीये. आणि जे तुम्ही फक्त तुम्ही जे सांगू शकता की ओके ही आयटम्स हे प्रोडक्ट्स हे रॉ मटेरियल्स हे आम्ही फक्त टॅक्सेबल साठी यूज करतो, तिथे तुम्ही ते सगळं 100% क्रेडिट क्लेम करू शकता. मग अपोर्शन काय करायचंय, प्रपोर्शनेट अमाऊंट कशावर काढायचे, कॉमन क्रेडिट वरती काढायचे. सो आम्हाला पहिलं कॉमन क्रेडिट आयडेंटिफाय करायचं. मग कॉमन क्रेडिट आम्ही कसं आयडेंटिफाय करणार, तर जे टोटली अवेलेबल आहे म्हणजे जे फक्त आणि फक्त टॅक्सेबल सप्लायसाठीच वापरता येईल ते वेगळं काढा. जे फक्त आणि फक्त एक्झाम ते आम्हाला सगळं मिळणार आहे. जे फक्त आणि फक्त एक्झाम किंवा नॉन टॅक्सेबल किंवा आता हे वरती एक्झाम सप्लाय म्हणजे वरच्या चार्ट मध्ये आपण जो बघितला त्यामध्ये दिलेला एक्झाम सप्लाय, यासाठी जे तुम्ही आयटीसी जे तुम्ही जे इनवर्ट सप्लायज यूज केलेले आहेत ते आयटीसी वेगळं काढा, कारण ते तुम्हाला एक्सक्लुझिव्हली अवेलेबल नाहीये. मग जे राहील ते कॉमन क्रेडिट राहील. मग ते तुम्ही प्रपोर्शनेट अमाऊंट त्याची एक्झाम सप्लाय जेवढी प्रपोर्शनेट आहे तेवढी तुम्ही नका घेऊ. जेवढी टॅक्सेबल सप्लायला प्रपोर्शनेट अमाऊंट असेल तेवढीच तुम्हाला अवेलेबल असेल, तेवढीच तुम्ही एलिजिबल असाल. हे बेसिक प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, तुम्ही वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज क्रिएट केलेल्या आहेत, पण तुम्ही कन्फ्युज होऊ नका. तुम्ही हे एक बेसिक लॉजिक लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं, तर आपल्याला कॉमन क्रेडिट पहिलं काढायचंय. म्हणजे कॉमन क्रेडिट कसं काढणार की टोटल इनपुट टॅक्स त्यातनं जे 100% मिळणार आहे जे फक्त टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय साठीच युज होतं ते वेगळं काढा. जे फक्त एक्झम्प्ट आउटवर्ड सप्लाय साठीच युज केलं जातं ते वेगळं काढा. म्हणजे स्पेसिफिकली फॉर टॅक्सेबल सप्लाय बाहेर काढा, स्पेसिफिकली फॉर एक्झाम आणि स्पेसिफिकली फॉर नॉन बिझनेस पर्पज वेगळं काढा. मग राहील ते काय असेल ते टॅक्सेबल आणि एक्झाम दोघांसाठी वापरता येईल असं कॉमन क्रेडिट शिल्लक राहील. हे कॉमन क्रेडिट प्रपोर्शनेटली डिव्हाइड करा. ओके, आणि मग त्यातला जो एक्झाम साठी जो प्रपोर्शन आहे ते तुम्हाला लॅप्स करायला लागेल, ते तुम्हाला अलाउ होणार नाही. जे टॅक्सेबलची प्रपोर्शन असेल तेवढंच क्रेडिट तुम्हाला मिळेल, प्लस जे टोटली टॅक्सेबल साठी वापरला जाईल ते सगळंच मिळेल. हे बेसिक लॉजिक ह्याच्या मागे आहे. सो तुम्ही एक काम करा, एक थोडी बॅकग्राऊंड म्हणून तुम्ही रूल 42 जो आहे तो एकदा रीड करा. ठीक आहे, इथपर्यंत 42 दिलेला आहे. इथपर्यंत रूल 42 दिलेला आहे तो एकदा रीड करा. जस्ट इथपासून स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 इथपर्यंत तुम्ही रीड करा. 4 स्टेप मी सांगितलेले आहे आणि मग आपण लगेचच त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. जस्ट तुम्हाला मी एक बेसिक थीम सांगितली, ती नीट ऐकून घ्या आणि परत एकदा त्या अँगलनी हे जे स्टेप्स लिहिले आहेत त्या रीड करा. माझी खात्री आहे की तुम्हाला हे लॉजिक नक्की लक्षात येईल.